हाय, हॅलो, नमस्कार. तर कसे आहात सगळे? मस्त आणि मजेतच असाल. तर आज माझ्या दिवसाची सुरुवात अशी सुंदर सकाळने झालेली होती. तर सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा ही झाडं बघितल्याशिवाय माझा दिवसच जात नाही. कारण ती एक पॉझिटिव्हिटी असते ना झाडांमध्ये खरंच. आणि त्यात जरा झाडाची म्हणजे व्यवस्थित काळजी घेतली आणि त्यामुळे त्यामध्ये जरा जास्तच टवटवीतपणा असल्यामुळे तर जास्तच भारी वाटते. अंघोळ वगैरे करून आवरून नाश्त्याची तयारी करायला घेतली होती. तर रात्रीचा भात थोडासा शिल्लक राहिला होता. तर त्यालाच फोडणी टाकून दिली आणि आमच्या आहोंचं सगळ्यात फेवरेट म्हणलं म्हणजे हा भातच आहे. मी इथे मोड आलेले कडधान्य घेतले आणि असा आमचा नाश्ता झाला. त्यानंतर मस्त असं जेवणामध्ये बेसन बनवलं होतं. भाकरी काही केल्या नाहीत कारण आम्हाला जेवायला 1 वाजतात आणि एवढ्या लवकर बनवून बरोबर नाही म्हणून मी काय ते बनवलं नाही. नंतर जेवायच्या आधीच बनवणार होते. नंतर आले थोडंसं बाहेर उन्हात कारण वातावरण खूप छान होतं. ऊन पडतंय पण असं कोवळच असल्यासारखं आहे दुपारच्या टायमिंगला सुद्धा. तर हे फूल आहे. हे फूल म्हणजे इतकं सुंदर वाटतं ना, त्याचा कलर एकदम डार्क मरून कलर असल्यामुळं एकदम भारी वाटत होतं. तेच तुम्हाला दाखवायचं होतं. तर नंतर आले मी इथं. तर ही जी कटिंग आहेत ना, मी नर्सरीतून अशीच एक छोटं कटिंग घेऊन आलेली होती अशीच. तर ती लावली होती. तर ती आता बऱ्यापैकी व्यवस्थित कटिंग झालेली होती. व्यवस्थित फुटूनसुद्धा आली होती. पण एकच डायरेक्ट शेंडा जात होता जास्त समोर. त्यामुळे मी त्याचे छोटे छोटे शेंडे करून पूर्ण याच्यात पसरवून लावले. नंतर पाणी घातलं आणि परत अडकवून दिले. त्यानंतर मला शिवायचं होतं एक ड्रेस. तर हा ड्रेस माझ्यासाठी शिवला आहे. तर ही साडी कॉटनमध्ये आहे. मी ऑनलाईन मागवली होती. त्याचा हा ड्रेस मी राऊंडचा शिवत होते. तर तो राऊंडचा ड्रेस शिवून घेतला. नंतर 12-12:30 वाजता भाकरी बनवायला घेतल्या होत्या. मला जेवणामध्ये भाकरी खायला खूप आवडते. कुणाकुणाला आवडते सांगा. मेन म्हणजे इथं आम्ही केरळमध्ये राहतो. सगळं काम आमचं बसून असल्यामुळे चपाती वगैरे जास्त काही पचत नाही. भाकरीचं याच्या आधी मला माहीत नव्हतं इथं झुंजा वगैरे भेटतात. पण आम्हाला एका ठिकाणी झुंजा भेटल्या तेव्हापासून आम्ही भाकरीच खातो जास्त करून. चपाती आम्ही अवॉइडच केलेली आहे. तर बघू शकताय माझी भाकरी कशी आलेली आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही नुसतं माझं व्हिडिओ बघता, कमेंट करत नाही, लाईक करत नाही. मला कसं समजणार की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत की नाहीत आवडत ते. ज्यांच्या कोणापर्यंत माझा हा व्हिडिओ जर जात असेल तर त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा की माझा व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला. कारण तुमच्या एवढी मेहनत करून मी व्हिडिओ बनवते पण मला नक्की समजतच नाही आहे की माझा व्हिडिओ कसा बनतोय, तुम्हाला आवडतोय की नाही. तर त्यानंतर मी भाकरी वगैरे करून घेतल्या. किचन कट्टा सगळा साफ करून भांडी वगैरे धुवून घेतली. नंतर जेवण केलं आणि नंतर 2-2:30 वाजता बसले आम्ही कामाला. तर आमच्या मिस्टरांचं काम घरीच असतं. तर मी त्यांना हेल्प करू लागते कारण आमचं काम म्हणजेच कारागीर आहे आम्ही. गोल्डच्या डिझाईन बनवतो. तर त्यांचं तेच काम चालू होतं. मी पण बसले कामाला. तर आम्ही दोघं मिळून काम करतो. कारण मी पण घरीच असते. माझं बाकीचं काम झालं की मी बसते कारण दोघांनी मिळून केलेलं कधी पण चांगलंच आहे आणि त्यांच्यासोबत टाईमसुद्धा घालवायला मिळतो. नंतर रात्री 6:30 वाजेपर्यंत ते काम केलं. नंतर दिवाबत्ती करून घेतली. तुळशीत आणि देवाऱ्यात आरती लावून घेतली. संध्याकाळची आरती लावून मला असं एखाद्या वेळेस जरी आरती चुकून राहिली ना तरी असं मला करमतच नाही. काय त्यात चुकल्यासारखं वाटतं. आणि घरात असं म्हणतात की तुळशीपाशी रात्री विठ्ठल भेटायला येतो तुळशीला. म्हणून अशी तिन्हीसांची आरती लावतात देवापुढे. तर नंतर मी तयारी करायला घेतली. म्हणजे सकाळचा बेसन होतं थोडंसं आणि भाकरी पण होती 1-1.5. म्हणून मी कुकरला भात लावला आणि तयारी करायला घेतली. भडंग म्हणजे दिवाळीला आम्हाला मेवा मिळाला होता, चिरमुरे. आमच्या इकडे मेवा म्हणतात सांगलीकडच्या भागात. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की मला कमेंट करून सांगा. तर चिरमुरे भेटले होते.
तर असे भेटत नाही तिकडे. भेटले होते तर आम्ही एक्स्ट्रा 2-3 पॅकेट आणून ठेवलेली होती. तर दिवाळीमध्ये 2-3 पॅकेट केली होती अर्धा किलोची. तर 2 पॅकेट शिल्लक होती. तर तो चिवडा भडंग मी बनवायला घेतला होता. चिवडा नाही, भडंग. कारण मी प्रॉपर कोल्हापुरी भडंग असतो ना त्या टाईपमधला भडंग बनवणार होते. तर त्यासाठी सगळी तयारी, कढीपत्ता, शेंगदाणे, लसूण थोडासा ठेचून घेतला आणि खोबरं. तर मी त्या फोडणी वगैरे देऊन सगळं मिक्स करून घेतलं आणि वरून हे जे सिक्रेट आहे ज्यामुळे इतका छान टेस्टी चटपटीत ही भडंग लागते तर तेच आहे. आणि याची मी रेसिपी शॉर्टमध्ये टाकलेली आहे प्रॉपर सेपरेट, तिथे जाऊन नक्की बघा. चिवडा खूप छान झाला होता. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खरंच आमच्या होना मागच्या वेळी आवडला नव्हता पण ह्यावेळी इतका आवडला. खरंच खूप छान झाला होता. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. तर असा काही होता माझा दिवस. आणि तुम्ही अजून पण कोणी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करून. आणि यासोबतच मी माझ्या व्हिडिओचा शेवट करत आहे. तर पुन्हा भेटूया आपण नवीन एका अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.